नमस्कार मित्रो. अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की मला तोच तो विचार येऊन सतावत आहे, यावर उपाय सांगा. आज आपण या महत्त्वपूर्ण विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. डोळ्यातला कचरा काढून टाकणं जितकं गरजेचं असते, तसं सलनारा विचार, सातत्यानं एकच एक विचार येऊन मनाला त्रास देत असेल, ते खूप धोकादायक असते. ते विचार जेव्हा सलायला लागतो, तशाच भावना तयार होतात, तशाच कल्पना यायला लागतात, तसेच प्रसंग आठवायला लागतात, तसेच प्रसंग निर्माण पण नवे होतात. तशाच प्रसंगाचं, घटनांचं, व्यक्तींचं, चित्रांचं थैमान आपल्या डोळ्यासमोर जसं उभं राहतं, तसं डोक्यात, मनात सर्वत्र तेच थैमान घालतं. मग मन अस्वस्थ होते, मन कुठे लागत नाही, जगण्यात रस वाटत नाही. यातून बाहेर येण्यासाठी उपाय सांगणारा हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत ऐका आणि आवडला तर तो नक्की इतरांपर्यंत पोहोचवा अशी विनंती कर. मित्र, एकच विचार, कोणताही विचार वारंवार जर येत असेल, त्याच्या मागे काही कारण असतं. ते कारण समजून घेतले पाहिजे. आणि कारण समजूनच चालणार नाही, तर त्याच्यावर उपाय पण केले पाहिजे. आणि या संदर्भात आपण चर्चा करण्या अगोदर याचे दुष्परिणाम पण होतात, ते पण समजून घेतले पाहिजे. कारण एकच विचार सातत्यानं येणं हे मनोरुग्णतेकडे वाटचाल असते. त्यामुळे वेळीच त्याच्यावर उपाय करणं गरजेचं आहे. तर मित्रो, हे विचार तर येतच राहणार, पण एकच विचार सातत्यानं, मग माणूस जसा भोवरा फिरावा तसा तिथंच फिरत राहतो. त्याच्यातलं चैतन्य संपते भोवरा, आणि मग प्रगती थांबते. कारण तिथंच तो फिरत राहतो, त्या भोवती. म्हणून हे जर होऊ द्यायचं नसेल, तर एक निश्चित ध्येय आपण तयार केलं पाहिजे. आपलं स्वतःचं एक निश्चित ध्येय ठरवलं पाहिजे. आणि त्याच्यावर एवढी श्रद्धा पाहिजे, एवढं प्रेम पाहिजे, ते श्वासा इतकं महत्वाचं पाहिजे. मग अंत्य ध्येय विधायक असलं पाहिजे. आणि ते ध्येय आपल्या प्रयत्नानं, आपल्या परिश्रमानं, आपल्या कौशल्यानं, आपल्या शहाणपणानं ते साध्य होणार असलं पाहिजे. आणि ज्या एखादं ध्येय पूर्ण झालं नाही, एक अपयश आलेलं आहे, एखाद्या व्यक्तीनं धोका दिलेला आहे, काही पैशाची वेगवेगळी हानी झालेली आहे, तर बचेंगे तो और लढेंगे ही आत्तापासून सुरुवात करून मी पुढे जाणार, असा तुमचा ठाम निर्धार पाहिजे. एका शास्त्रज्ञांची प्रयोगशाळा नष्ट झाली. लोक विचारू लागले की आता कसं होणार. त्याने काहीच नाही म्हटलं, सगळ्या चुका या प्रयोगशाळेत झालेल्या नष्ट होऊन गेल्या, आता नव्यानं सुरुवात करतो. म्हणजे फिरूनी डाव मांडावा दुसरा, ही भूमिका माणसाची असायला पाहिजे. म्हणजे जशी मुंगी बघा, किती वेळ चढते, तिच्या वजनापेक्षा कितीतरी पटीनं वजन ती उचलत असताना ती आणि विशेष म्हणजे ती वरच्या दिशेनं पण जाते. त्यावेळेस ती पडते, तरी ती परत जाते आणि शेवटी जात असते तिला जिथं जायचं आहे तिथं. म्हणजे यावर आपला ठाम निर्धार झाला पाहिजे. तेच ते विचार जर येऊ द्यायचे नसेल, आणि अजून एक तेच ते विचार येण्यामागची एक भूमिका असते. जे काही आपल्या जीवनामध्ये घडत आहे, घडलेलं आहे, ते आपल्याच जीवनात घडते असं वाटलं की ते विचार जास्त सतावतात. हे सगळ्यांच्याच
वाट्याला हे असते याचा फार विचार न करता आपलं ध्येय हे ठरवलेलं आहे. प्रगतीसाठी अनेक वाटा असतात. एका वाटेनं गेलं की पुरेसं असते. कधी कधी एक वाटेला जाता नाही आलं काही कारण असतं, दुसरं ध्येय ठरवून त्या वाटेनं जाणं गेलंच पाहिजे, ही भूमिका. आणि दुसरी गोष्ट, तेच ते विचार येण्यामागचे कारण काय असतं माहिती का? तर आपल्याकडे चुकीचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर असते आणि विधायक शांत मनाची माणसं, प्रसन्न मनाची माणसं आणि एक नायक असणारी माणसं आपले आदर्श असले पाहिजे. तर आपल्याला ज्या विषयाचं मनुष्य चिंतन करतो, ज्या विषय तो सातत्यानं चघळत राहतो, तसेच विचार यायला लागतात. लक्षात आलं? म्हणून योग्य अशा आपल्याला आदर्शाची निवड केली पाहिजे आणि त्याच्या समान आपल्याला बनायचा ही भावना आपण डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली तर मग अनावश्यक व्यक्तीचे विचार जे येतात ते थांबायला मदत होते. सत्संगामध्ये राहिलं पाहिजे माणसाने. विधायक विचार येण्यासाठी, योग्य विचार येण्यासाठी नको ते विचार आणि एकच एक विचार येऊन सातत्यानं त्रास देणार असेल तर तुम्ही सत्संगात राहणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, भूतकाळ हा काही परत आणता येत नसतो, भूतकाळापासून बोध घेता येते. काय? भूतकाळ परत आणता येत नसतो, भूतकाळापासून बोध घेऊन वर्तमानात रममान होऊन आपल्या ध्येयाप्रती समरस होऊन आपल्या कृतीचा, उक्तीचा, शहाणपणाचा, आपल्या सहवासातील व्यक्तींचा, सर्वांचा सदुपयोग घेऊन आपल्या हिताचा आणि समाजाच्या हिताचं काम करत राहू लागलो तर अनावश्यक विचार बंद होतात. सत्संग जसा आहे तसं सेवेमध्ये राहिणारी माणसं समाधानानं जगतात. तर हे त्यागी वृत्ती असणं गरजेचं आहे. त्यागी वृत्ती, वैराग्य वृत्ती आपण धारण केली पाहिजे. म्हणजे असंख्य गोष्टीविषयीचा जो माणसाला मोह असतो, हा मोह माणसामध्ये तेच ते विचार, अनावश्यक विचार येऊन माणसाला त्रास देण्याचा प्रकार वाढतो. म्हणून काही विषयाविषयी तरी किमान आपला मोह सोडून देता आला पाहिजे. मिळमिळते अवघे टाकून द्यावे आणि निक्क तेवढं एखादं ध्येय आपलं घेऊन वाटचाल करावे, असा अशाचा संतांनी उपदेश केलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आपलं मन हे आपल्या चांगल्या विचाराची पण निर्मिती करू शकते ना. वाईट विचाराची निर्मिती करू शकत असेल तर एखाद्या गिरणीमध्ये, पिठाच्या गिरणीमध्ये गहू दळले जाणार असतील तर ज्वारी पण दळली जाते आणि बाजरी पण दळली जाऊ शकते ना. तसं आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार जसं आपण निर्माण करू शकतो तसे नकारात्मक करत असतो. म्हणून सकारात्मक विचार निर्माण करणं थांबवलं पाहिजे. सकारात्मक विचाराची निर्मिती केली, त्यासाठी सकारात्मक काम केलं पाहिजे. तशा कल्पना रमल्या पाहिजे. आपल्या जीवनातले सकारात्मक प्रसंग लिहून काढले पाहिजे. त्याचं चिंतन, वाचन केलं पाहिजे. मित्र, सदाचार हे नको ते विचारावरचा एक रामबाण उपाय असतो. आपली कृती, आपली उक्ती, आपली संगत हे कायदेशीर आणि फायदेशीर असले पाहिजे. तर तुम्हाला अनावश्यक विचारापासून दूर राहायला नक्की मदत होते. दुसरी गोष्ट, साधनेच्या बळावर साध्य प्राप्त होते. मनाला वळण लावावं लागते, बुद्धीला वळण लावावं लागते, तसं शरीरालाही वळण लावावं लागतं. आणि एकदा ही वळण लागलं तर आपल्याला इकडे चालले, मन भरधाव सुटलेला आहे आणि आपल्याला त्याला इकडेल्या दिशेने न्यायचं असेल तर हळुवारपणे त्याला वळण लावावं लागतं आणि हे साधनेच्या बळावर होते. यासाठी प्राणायाम,
ध्यान, धारणा, सत्संग आणि चांगल्या विचाराचं वाचन, चरित्र आणि आत्मचरित्र, चांगल्या विचाराचं वाचन त्याला उपकारक ठरते. मनामध्ये नकारात्मक विचार कसे असतात? भयाचे विचार असतात, सुडाचे असतात, द्वेषाचे असतात, मत्सराचे असतात, रागाचे, क्रोध, राग, हे सर्व तुम्हाला नकारात्मक विचाराने तेच ते विचार येऊन सतावतात असतात. ते एकच एक ते विचार तुम्हाला सतावत असतो. त्रासदायक विचार, तेच ते विचार काय असतं? काय एकच आहे तर अनेक त्याचे काही सखे भाऊ, काही चुलत भाऊ, काही जुळे भाऊ असतात त्या विचारासोबत. एकच नसतोच ते. म्हणून त्यासाठी आपण मैत्री भाव, करुणा भाव, दया भाव, क्षमा भाव यांनी भरून गेलं पाहिजे आपलं मन. तेव्हा ते नकारात्मक विचार आपोआप दूर होतात. अंधारातून प्रकाशाकडे जायचं असेल तर प्रकाशच निर्माण करावा लागतो. तसा अंधार दूर करण्यासाठी जसा प्रकाश मदत करतो, तसं नको ते विचार दूर करण्यासाठी आपलं मन आपल्याला मदत करते. म्हणूनच संत तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, वेची ते वचन जेणे राहे समाधान. आपण असे विचार व्हायचा की ज्याच्यामुळे मन समाधान राहील. दुसरी गोष्ट मित्र, आपण एखाद्या परिस्थितीचं, घटनेचं, व्यक्तीचं मूल्यमापन जे करतो ते चुकीच्या आकलनावर किंवा योग्य आकलनावर अवलंबून असते. आणि योग्य आकलनच झालं नाही तर मूल्यमापन त्याचं चुकीचंच होणार आहे. म्हणून कोणत्याही घटनेचं, व्यक्तीचं, प्रसंगाचं मूल्यांकन जर योग्य व्हावं असं वाटत असेल तर त्याचं आकलन योग्य व्हावं लागतं, त्याचा अभ्यासही योग्य व्हावा लागतो. त्यासाठी घाई उपयोगाची नसते. आणि ज्या गोष्टी आपल्या ध्येयाच्या संबंधी नाहीत ना, त्याचा अभ्यास करत बसून काय उपयोग नाही, सोडून द्या ते. त्याचा अभ्यास करू नये, रिझल्ट घेऊन तुम्हाला ती काय उपयोग आहे? जी परीक्षा, ज्या डिग्रीची तुम्हाला गरजच नाही त्या डिग्रीचा अभ्यास कशाला करता? दुसरे मित्र, धावणे हे नकारात्मक विचार आणि तेच ते विचार येऊन त्रास होताना तुम्ही जेव्हा धावा तेव्हा तुम्हाला ते विचार कमी येतात. तुम्ही प्रयोग करून बघा. किंवा तुम्ही आज जसं चालता ना त्यापेक्षा तुम्ही गतीनं चालायला शिका. तुमचा एकतर व्यायाम होईल आणि तुम्हाला जे विचार, जसं थांबलेल्या माणसाला डास चावत नाहीत ना, तसं पळणाऱ्या माणसाला, धावणाऱ्या माणसाला नकारात्मक विचाराची गती कमी होऊन जाते. हा प्रयोग करून बघा. म्हणून जरा धावत, जरा गतीनं चालायला शिकलं तर ते एक चांगलं. म्हणजे गतीनं गाडी चालवू नका मात्र. चालणं ठीक आहे, गतीनं गाडी चालवलं तर धोका होऊ शकतो. दुसरे मित्र, माणसाचं आपण जर बंधनात असू, आपल्याला असं वाटत असेल तर मी बंधनात अडकलेलो आहे कसल्या तरी, आणि मग तेच ते विचार येत राहतात, यातून कसं सुटका करावं, यातून कसं सुटका करावं, यातून सुटका कसं करावं. आणि या मानसिक बंधन हे कोण तयार करतं? मन तयार करतं. आणि हे मानसिक बंधन तोडण्याचे काम मनच करते. मानसिक दृष्ट्या आपण स्वतंत्र असलं पाहिजे. मनानं निर्भय असेल तरच आपण स्वतंत्र राहू, आणि मनानं समाधानी असू आणि योग्य असू, सत्याचरण असेल तर स्वतंत्र राहता येते. नाही तर त्या गोष्टीला धरून बसते माणूस. म्हणून बंधनातून बाहेर पडणं हे सुद्धा, या मानसिक बंधनातून बाहेर पडणं देखील त्या विचारापासून मुक्ततेचा मार्ग आहे. जर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काल्पनिक, असत्य, भ्रामक आणि निसर्गाच्या विरोधात जे काही शक्य होत नाही अशा गोष्टीचा ते आपल्याला मिळावेत म्हणून काही माणसं तेच ते विचार करत राहतात. काही जणाला वाटते, एखाद्या पोराला वाटते की माझं ऐश्वर्या राय सोबतच लग्न व्हावं वाटतं. आता जी मिळते त्याची ऐश्वर्या समजा ना,
आणि आपण त्यासाठी आपली पात्रता, काही गोष्टीसाठी आपण आपली पात्रताही साध्य करावी लागते, आपलं वैभवच तेवढं साध्य करावं लागतंय त्यासाठी. आणि त्या काही काही गोष्टी वयाचा विषय. एखाद्या 10 वर्षा पोराला वाटत असेल या 50 वर्षाच्या अभिनेत्रीसोबत लग्न करावं, काय उपयोग आहे काय? आणि करून तरी काय फायदा आहे काय? ज्या गोष्टी साध्य करू नये ते निष्फळ वाटत असतील तर ते साध्य तरी कशा करायला लागतात. म्हणून ह्याही सुद्धा गोष्टी मृगजळाच्या मागे लागून मृगजळाच्या मागे लावून तहान भागवता येत नसते, ते पाणीच आपली तहान भागवत असते. म्हणून आपण जे मृगजळाच्या गोष्टी, ज्याचा जीवनामध्ये काही उपयोग नाही आणि जे मिळूनही त्याला काही अर्थ येणार नाही, अशा गोष्टीपासून दूर राहणं. भ्रामक अशा खोट्या गोष्टीमध्ये जी माणसं अडकतात, खोट्या गोष्टी करत राहतात, खोटं बोलत राहतात, तर त्याचे तेच ते विचार, मग खोटं उघडं पडलं तर कसं, अमुक होडलं झालं तर कसं, मग हे झालं तर कसं, तेच ते विचार येऊन त्याला सतत. म्हणून खोट्याचा त्याग करून कबुली देऊन टाका. तुमचं हे चुकीचं आहे म्हटलं तर ठीक आहे, चुकलं माफ करा, संपला विषय. त्याच्यातून तुम्ही तर मोकळं व्हा, ते पुढचे काय करू. मनानं माफ स्वतःला नितराला करता येणं मन साफ ठेवण्याचा मार्ग आहे. आणि मन साफ असेल तरच तेच ते विचार येऊन त्रास देणं थांबत असते. साफ मन नसेल, मन मळलेल्या मनाला त्रास होतच राहणार. मळलेलं मन शांत राहू शकत नाही, प्रसन्न राहू शकत नाही, आनंदी राहू शकत नाही. त्या मनामध्ये काही घाई असेल, त्या मनाला काही भीती असेल, लोक धोका देतील म्हणून, तर ते माणूस स्वस्थ शांत राहू शकत नाही. कारण त्याला सातत्यानं वाटत राहते ही माणसं सुडबुद्धीनं वागून काहीतरी त्रास देते, तेव्हा तेच ते विचार येतात, असं वागतील तसं वागते. म्हणून हे जे विधायक, म्हणून अशा गोष्टीचा तर त्या व्यक्तीच्या सोबत मैत्री भाव ठेवणं, त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणं आणि तुम्ही सतर्क राहणं, कार्यमग्न राहणं, तुमची क्षमता, तुमचं कौशल्य, तुमचं शहाणपण वाढवत जगणं आणि होणाऱ्या परिणामाची पर्वा न बाळगता वाटचाल करणं. काही जण आता वाघ म्हणलं तरी खातात आणि वाघोबा म्हणलं तरी खाण्याची त्यांची वृत्ती असते. तुपात घोळा साखरेत घोळा, त्याचा स्वभाव बदलत नसतो. अशा व्यक्तीकडे आपणच सकारात्मकतेनं बघत आपल्या ध्येयमग्न राहणं आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी तयारी ठेवणं आवश्यक असतं. जे आवश्यक जितकी बंदोबस्त करताय तेवढं आपण केलं पाहिजे. आणि जे करता येईल ते केलं पाहिजे. आणि जे करता येणं शक्य नाही ते सोडून देता येणं. सर्वच प्रश्न सुटत नसतात, काही प्रश्न सोडून दिल्यानं सुटतात. हे सुद्धा एक महत्त्वाचं गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काही कृती करत असतो, त्या कृती काही स्वार्थानं प्रेरित असतात, काही सेवेच्या दृष्टीनं असतात. पण या दोन्हीचाही संगम योग्य असला पाहिजे. दोन्ही गोष्टीचं संतुलन योग्य असलं पाहिजे. इतरांसाठी पण आपण करा आणि स्वतःसाठी पण करा. पण हे करत असताना दुसऱ्यावर अन्याय होणार नाही आणि दुसऱ्याला विनाकारण त्रास होणार नाही. ती कृती आणि उक्ती विधायक असेल याचंही भान आपल्याला ठेवावं लागेल. आणि नको त्या आठवणी म्हणजेच नको ते विचार असतात, तर त्या नको त्या आठवणी डोळ्यासमोर येऊ नये असं वाटत असेल तर विधायक आठवणीचा संग्रह आपल्या मनामध्ये ठेवून आणि कार्यमग्न राहणं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ध्येयाप्रती कार्यमग्न राहणं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मित्र, महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेल की ध्यान, योग साधना ही तुम्हाला त्या विचारातून बाहेर येण्याचा एक रामबाण उपाय आहे. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला ते विचार कोणत्या कारणात, उदाहरणार्थ कर्ज आहे समजा, आता त्या कर्ज एक स्त्री एका महाराजाकडे गेली आणि ध्यान करायला महाराजांनी सांगितलं. महाराज ध्यान करू नये, 6 महिने झालं तर काही उपयोग होत नाही. तर त्या महाराजांनी म्हटलं, बाई तुला ते विचार कोणत्या कारणाने येतात? महाराजांनी सांगितलं, मला लोकांचं एक 10,000 रुपये देणं आहे, त्यामुळे ते कसं फेडू याचे विचार येत आहेत का? मग ते म्हटले की ते अगोदर तुम्ही असं करा, काहीतरी
तुमच्याकडं काही एखादी वस्तू असते ती विकून टाका. तुम्हाला त्रास होत असेल आणि त्या गोष्टीला घेऊन तर काय जाळायचं आहे, मग तो विकून टाका, त्याचं देणं देऊन टाका. मग तुम्ही सुखानं जगा, अजून मिळवा. कारण कसं आहे माहितीये काय, जो रोग आहे त्या रोगावर योग्य उपचारच करावे लागते. पोटात तुम्हाला कॅन्सर झालाय आणि तुम्ही जर एखाद्या देवाची पूजा करत बसून उपयोग नाही. कॅन्सरचा उपाय डॉक्टरांकडे जाऊन करावा लागतो. लक्षात. म्हणून योग्य उपचार आपल्याला कोणता आहे, प्रत्येक गोष्टीला एकच उपचार असते. मनाने निर्माण करणारे आजार मनाने दूर करावे लागतात. आता शरीराला झालेले आजार मनाच्या माध्यमातून मदत होऊ शकते थोडी, पण त्यासाठी जो काही आजार झालाय त्याच्यावर काही उपचार करावे लागतात. आणि काही रोगावर उपचार होणे, कोरोनावर आता सध्या उपचार नाही, लस नाही, मग त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय, हेच त्याच्यावर उपाय असते. म्हणून काही गोष्टीपासून दूर राहणं, काही गोष्टी पासून त्याचे प्रतिबंधात्मक उपायच करणं, हाच त्याच्या शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या अंगानं सक्षम राहणं, अनेक दुर्बल लोकांच्या त्रासापासून मुक्ती होण्याचा मार्ग आहे. आणि नकारात्मक विचारला दूर ठेवण्यासाठी सकारात्मक विचार, सकारात्मक कल्पना, सकारात्मक भावना आणि विवेक ही महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी आपण करावं, या योग्य ते गोष्टी करून वाटचाल करावी. सर्वांबद्दल शुभसंकल्प करावा. सर्व सुखेने संतो सर्वे निरामय, सबका मंगल होय रे, ही भावना आणि भूमिका घेऊन मनानं निर्मळ राहणं, हे अनेक विचारावं, एक विचार येऊन, तेच ते विचार येऊन, नकारात्मक विचार येऊन त्रास देण्याचा तो एक रामबाण उपाय आहे. म्हणून आजपासून विधायक कृती, विधायक मुक्ती आणि योग्य असा सत्संग ठेवून वाटचाल करावी, अशीच एक अपेक्षा बाळगून मी थांबतो. आपल्याला हे आवडलेलं आहे तर हे आपण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना पाठवून सहकार्य करावं अशी विनंती. धन्यवाद.